थांबा, जर तुमची रास वृषभ असेल तर पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. 30 जुलैच्या आत तुमच्या पाठीमागे एक असा कट शिजतो जो तुमचं हसतं खेळतं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. शत्रू आता शांत बसलेला नाही, तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीचा हिशोब ठेवायला जातो. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे हा शत्रू बाहेरचा कोणी अनोळखी माणूस नाही, तर तुमच्या अगदी जवळचा, तुमच्यासोबत असणारा आणि तुमच्या ताटात जेवणारा व्यक्ती आहे. तुम्हाला वाटतं का की तुमचं दिवस चांगले चालले, मग अचानक कामात अडथळे का येत आहेत, घरात विनाकारण वाद का होत आहे, रात्रीची झोप का उडाली आहे? हा केवळ योगायोग नाही, ही त्या गुप्त कटाची सुरुवात आहे जो 30 जुलैपूर्वी होणार आहे. ज्योतिषशास्त्रातील ग्रहाची अशी भयंकर हालचाल झाली आहे ज्याने वृषभ राशीच्या लोकांभोवती काळोखाने जाळे विणले आहे. तुमचे यश, तुमची प्रगती आणि तुमचे पैसे हे सगळं काही हिरावून घेण्याची पूर्ण तयारी झाली आहे. शत्रू फक्त एका चुकीची वाट पाहतो आणि तुम्ही ती चूक करायच्या मार्गावर आहात. पण मंडळी, घाबरू नका. हा व्हिडिओ मी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी किंवा निराश करण्यासाठी अजिबात बनवलेला नाही. मी इथे त्या गुप्त शत्रूचा बुरखा आजच्या हा विशेष व्हिडिओमध्ये उघडा करणार आहे. 30 जुलैच्या आत तुमचे कोणते 3 मोठे नुकसान होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे, शत्रूचा कट धुळीत मिळणारा एक अचूक महाउपाय. जर आज तुम्ही हा इशारा दुर्लक्ष केला तर जुलैच्या नंतर पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातात काहीही उरणार नाही. काळाचा महिमा अथांग आहे, पण योग्य वेळी मिळालेली चेतावणी माणसाचे आयुष्य वाचवू शकते. पुढील मी काही 10 मिनिटात एक असा शब्द लक्ष देऊन ऐका. व्हिडिओमध्ये काहीही सेकंद स्किप करू नका, कारण स्किप झालेला एकही सेकंद तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होऊ शकते. पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये लगेच ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, जय हनुमान असं नक्की लिहा. आपल्या संरक्षणासाठी देवताचा आशीर्वाद खूप गरजेचा असतो. चला तर मग उघडूया त्या कटाचा रहस्यमय पडदा आणि पाहूया 30 जुलैचा तो भयंकर सत्य. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मंडळी, आता व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, आता सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात आला असेल, नक्की 30 जुलैपूर्वी असं काय घडतं ज्यामुळे शत्रू इतके सक्रिय झालेत? याचं उत्तर लपलेलं आहे आकाशातील ग्रहाची हालचाल. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र, पण सध्या तुमच्या राशीचा 6व्या भागात शत्रू आणि आजारपण स्थान, ही 8व्या भागात गुप्त संकट स्थान, अशा 3 क्रूर ग्रहाची दृष्टी पडत आहे. राहूची छळ कपट ग्रह मानला जातो. तुमच्या जवळच्या लोकांची बुद्धीवर ताबा मिळतो आणि त्यांना तुमच्या विरुद्ध भडकवतो. मंगळचा अंगारक प्रभाव, मंगळमुळे अचानक राग, कोर्ट कचेरीचे वाद, अपघात किंवा पैशाचे मोठे नुकसान होण्याचे योग बनत आहे. शनिदेव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ज्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तेच लोक आता तुमच्या कर्माची परीक्षा घेणार आहे. या ग्रहाच्या युक्तीमुळे 30 जुलैपूर्वी असा एक काळ तयार होत आहे जिथे तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा शत्रूला जिंकवून देऊ शकतो. आता सर्वात मोठा खुलासा, हा शत्रू नक्की कोण आहे? अनेकदा आपल्याला वाटतं की शत्रू म्हणजे रस्त्यावर भडकणारा माणूस, तर नाही ना. वृषभ राशीचा खरा शत्रू तो आहे जो तुमच्यासोबत रोज उठतो बसतो. मी तुम्हाला अशा 3 लोकांची लक्षणे सांगते जे सध्या तुमच्या आसपास आहेत, तुमच्यावर वार करायच्या तयारीत आहेत. लक्ष देऊन ऐका. तुमच्या आसपासच्या लोकांना आठवून पहा. आज हा व्यक्ती तोंडावर तुमच्या प्रचंड कौतुक करतो, पण तुम्ही नसताना बॉस किंवा वरिष्ठ समोर तुमच्या चुकीचा पाडा वाचतो. तुमची एखादी मोठी आयडिया किंवा क्लायंट चोरण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रावरील असा माणूस ज्याला तुमची प्रगतीची किंवा घरातील आनंदाची प्रचंड जळफाट होते. हा व्यक्ती नेहमी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललं हे जाणून घ्यायला उत्सुक असतो, जेणेकरून तो बाहेर खोटा अफवा पसरू शकतो. ज्या व्यक्तीला तुम्ही अडचणीच्या काळात मदत केली होती, पैसे दिले होते, तोच व्यक्ती आता तुमचे पैसे बुडवण्यासाठी, तुमच्यावर उलटा आळ घालण्यासाठी कट रचत आहे. जर गेल्या काही दिवसात तुमच्यासोबत 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की शत्रूने त्याचा पहिला डाव टाकलेला आहे. घरात विनाकारण कटकट होणे, भांडणे होणे किंवा घरातील वस्तू वारंवार तुटणे, बिघडणे. हात तोडशी घेतलेला घास
हिरवणे किंवा म्हणजेच ठरलेली कामं, डील किंवा ऑर्डर्स शेवटच्या क्षणी रद्द होणे, रात्री अचानक दचकून जाग येणे किंवा नकारात्मक विचार डोक्यात येणे. मंडळी, ही साधी लक्षणे नाही. हा 30 जुलैच्या आधीच्या वादळी पूर्वीचा शांत काळ आहे. पण आता प्रश्न येतो, शत्रू नक्की कशावर हल्ला करणार? तुमची नोकरी, तुमचं कुटुंब की तुमची संपत्ती? हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, जिथे मी सांगणार आहे तुमच्या आयुष्यातील 5 अचूक टप्पे आणि 30 जुलैपूर्वी तुम्ही टाळण्याचा तो अशा 5 भयंकर चुका. तर मंडळी, आता आपण लक्ष देऊन ऐका. 30 जुलैचा हा दिवस जवळ येतो आणि शत्रूने त्याचे मुख्य शस्त्रे सुरू केली आहे. ग्रहाची स्थिती दाखवते की शत्रू तुमच्या आयुष्यातील या 5 महत्त्वाच्या क्षेत्रावर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जर तुमची नोकरी करत असाल तर तुमच्या विरुद्ध वरिष्ठाचे कान भरले जात आहे. एखादी अशी चूक तुमच्या हातात जमा केली जाऊ शकते जी तुम्ही केलीच नाही. बिझनेस करणाऱ्या लोकांचे क्लायंट भडकून पळवून नेण्याचा कट रचला गेला आहे. अचानक असा खर्च समोर येईल जो तुमची पूर्ण बचत, सेव्हिंग संपून टाकेल किंवा खांद्यावर आंधळा विश्वास ठेवून दिलेले पैसे कायमचे बुडवली. वृषभ राशीच्या मंडळींनो, समाजात आणि नात्यामध्ये एक प्रतिष्ठा असते. शत्रू याच प्रतिष्ठेवर डाग लावण्यासाठी तुमच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल. नवरा बायकोमध्ये किंवा भावा बहिणीमध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या मोठे गैरसमज निर्माण केले जातील. घरातील आनंद हिरावून घेणे हा शत्रूचा मुख्य उद्देश आहे. विनाकारण डोकेदुखी, छातीत दडपण येणे, चिडचिड होणे आणि रात्र भयंकर स्वप्न पडणे, नजरदोष आणि नकारात्मक ऊर्जेचा थेट परिणाम. पण शत्रूचा हा प्लॅन यशस्वी होणार नाही. याचं उत्तर आहे मुळीच नाही. अट फक्त एकच आहे, तुम्ही पुढील 5 चुका 30 जुलैच्या आत अजिबात करता येणार नाही. तुम्हाला नवीन घर घ्यायचं, नवीन बिझनेस सुरू करायचा किंवा नोकरी बदलण्याची 30 जुलैपर्यंत याबद्दल तुमच्या सावलीलाही सांगू नका. गुप्त हे तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. आर्थिक किंवा कायदेशीर कागदपत्रावर सही करता 100 वेळा विचार करा. घाई गडबडीत केलेली एक सही तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या अडकू शकते. शत्रू तुम्हाला चेतावणी देण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला राग आणून तुमच्याकडून चुकीचे शब्द बोलवून घेईल. पण 30 जुलैपर्यंत तुम्ही शांतता हेच तुमचं शस्त्र बनायचे आहे. 30 जुलैपूर्वी कोणालाही मोठे पैसे उधार देऊ नका. कोणी कोणत्याही अनोळखी योजना मोठी गुंतवणूक करू नका. हा काळ पैसे अडकण्याचा नाही, तर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. या काळात घरात अंधार ठेवणे किंवा मुख्य दरवाजा बंद ठेवणे शांत बसून टाळा. मंडळी, आता आपण संकटे समजली आणि चुकीची समजून घेतली, पण आता वेळ आली आहे 30 जुलैच्या आत शत्रूचा कट धुळीत मिळणारे 3 अचूक तोडके आणि मंत्र कोणते आहे जे तुमचे कुटुंबाचे रक्षण करतील. चला तर मंडळी, पाहूया. मंडळी, आता शत्रूने कितीही मोठे जाळे विणले असो किंवा कितीही मोठे कट रचले असो, आता वेळ आली आहे हल्ला करण्याची. ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्र असे काही अचूक तोडके आणि मंत्र सांगितले आहे ज्याच्या समोर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा शत्रूचा डाव टिकवू शकत नाही. 30 जुलैपूर्वी तुम्ही ते 3 उपाय नक्की करा. 30 जुलैपूर्वी दररोज सकाळी 7 वाजता मारुती समोर मोहरीच्या तेलाचा त्या दिवशी बसून कमीत कमी 3 वेळा बजरंग बलीचं पाठांतर करा. लक्षात ठेवा, बजरंग हे असे अमोघ शस्त्र आहे जे शत्रूचे सर्व वार त्याच्यावर उलटून लावल. एका काचेच्या छोट्या वाटीत 1 मूठ खडे मीठ आणि त्यात 5 लवंगा ठेवा आणि वाटी तुमच्या घरात मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूत किंवा बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा. 30 जुलै रात्री हे मीठ वाहत्या पाण्यात किंवा बेसिनमध्ये वाहू द्या. यामुळे शत्रू तुमच्या घरातील टाकलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होईल. कोणतीही मंगळवारी किंवा शनिवारी मारुती रायाचे पायाचे सिंदूर एका काळ्या धाग्याला लावा. ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तो धागा तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर किंवा पायात बांधा. तुमच्यासाठी हे कवच म्हणून काम करेल. आता तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न, 30 जुलै नंतर काय घडणार? मंडळी, अंधार जितका गडद असतो, पहाट तितकी तेजस्वी असते. जर तुम्ही 30 जुलैपर्यंत मी सांगितलेल्या चुका टाळल्या आणि महाउपाय प्रामाणिकपणे केले तर 30 जुलैला सूर्य मावळता तुमच्या आयुष्यातील काळा टप्पा कायमचा संपणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यात 3 मोठे चमत्कार घडतील. शत्रू स्वतःहून नष्ट होतील. जे लोक तुमच्या विरुद्ध कट रचत होते ते आता स्वतंत्र जाळ्यात अडकतील आणि तुमच्या मार्गातून कायमचे बाजूला होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. अनेक दिवसापासून रखडलेला पैसा, बिझनेस डील किंवा नोकरीतील प्रमोशन मार्ग अचानक मोकळे होतील.
घरात चाललेला सर्व वाद मिटतील आणि एक नवीन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. वृषभ राशीच्या माझ्या सर्व भावा बहिणींनो, शेवटी एकच सांगन, ज्याची रक्षण श्रीराम आणि हनुमान शत्रू काहीही वाकडं करू शकत नाही. ग्रहमान तुम्हाला सावध करण्यासाठी येतात, घाबरवण्यासाठी नाही. तुम्ही धीर धरा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आता एका छोटी काम नक्की करा. जर तुम्हाला व्हिडिओमधून थोडी जरी सकारात्मक आणि दिशा मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशीच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकाला शेअर करा, जेणेकरून तेही संकटातून वाचू शकतील. तर मंडळी, आता आपण महत्त्वाच्या, जर तुमच्या घरात दुकान अचानक विनाकारण भीतीचे वातावरण तयार झाले असेल तर 30 जुलैच्या आत हा सोपा आणि सात्विक तोडगा नक्की करा. तुळशीच्या पानाचा एक, गंगाजलाचा तोडगा. एका तांब्यात थोडे जल घ्या, त्यात तुळशीची पाने टाका, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे शत्रूने तुमच्या घरावर सोडलेली कोणतीही वाईट नकारात्मक ऊर्जा त्या क्षणी नष्ट होते. आता मी अशा 5 प्रश्नांची उत्तरं देणार आहे जे वृषभ राशीचे लोक मला वारंवार विचारतात. जर आम्हाला आमची अचूक जन्मवेळ किंवा तारीख माहीत नसेल तर हे लागू होईल का? उत्तर: हो. जर तुमच्या नावावरून तुमची रास वृषभ असेल तर हा प्रभाव तुमच्यावर 100% लागू होतो. शत्रू जर घरातील व्यक्ती असेल तर काय करावे? त्यांच्याशी भांडण करू नका, शांत राहा, हनुमान चालीसा पाठांतर करा. देवाचा न्याय असा असतो की कट रचणारा स्वतःच उघडा पडतो. हे उपाय महिला करू शकतात. हा नक्की उत्तर: तुम्ही पुरुष दोघेही उपाय करू शकतात. 30 जुलै नंतर खबरदारी घ्यावी. उत्तर: 30 जुलै हा संकटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल, पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सतर्क राहा. माझ्या राशीसोबत पार्टनरची राशी वेगळी असेल, ज्या मुख्य व्यक्तीच्या नावाने किंवा कामाच्या जोरावर घर चालले त्याच्या राशीचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडेल. मंडळी, संकट कितीही मोठं असो, तुमची निष्ठा आणि देवभक्ती त्यापेक्षा 100 पट मोठी आहे. 30 जुलैचा हा काळ परीक्षा आणि ह्या परीक्षेतून तुम्ही त्यातून सुलाखून बाहेर पडणार आहात आणि यावर नव्या शिखरावर जाऊन पोहोचणार आहात. जाता जाता एवढंच सांगेन, तुमच्या मनात कोणतीही भीती ठेवू नका. रोज सकाळी उठल्यावर माझं रक्षण देव करण हे एकच मनात ठेवा. जर तुम्हाला तुमची कुंडली किंवा पत्रिका व्यक्तिकरित्या तपासून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व वृषभ राशीच्या भावा बहिणींना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय हनुमान की जय. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त महाराज की जय. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये. जर तुम्हाला असे अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ, नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर भेटू अशाच नवीन रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.